प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणार आहोत. मागच्या संदेशाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने नक्कीच कार्य केलं असेल. या संदेशाच्या द्वारे देखील परमेश्वर नक्की तुमच्या सोबत बोलेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला काही गोष्टी परमेश्वर आपल्यासोबत बोलतो, काही प्रॉमिसेस परमेश्वर आपल्याला देतो. आणि जेव्हा परमेश्वर आपल्याला एखादी प्रॉमिस देतो, एखादी गोष्ट आपल्याला सांगतो, त्याच्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे काही गोष्टी परमेश्वर आपल्याला सांगतो आणि परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या जीवनामध्ये हे करणार आहे. तर ते प्रॉमिस घेऊन चालत असताना, त्याच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवून चालत असताना अनेक वेळा आपण अनुभव घेतो की आपला विश्वास डगमगतो. कारण परमेश्वरांनी प्रॉमिस दिलेलं आहे, परमेश्वर काही गोष्टी आपल्याला सांगत आहे, परमेश्वरांनी बोललंय की मी हे तुझ्या जीवनामध्ये करणार आहे. पण परिस्थिती त्याच्या ऑपोजिट आहे, परिस्थिती विपरीत आहे. परमेश्वरांनी तर प्रॉमिस दिलेलं आहे, पण आपण जेव्हा आपल्या सिच्युएशनकडे बघतो तेव्हा आपल्याला वाटतंय की हे कसं शक्य आहे. जे परमेश्वर बोलला ते कसं घडणार. कारण आपलं जे सिच्युएशन आहे, आपली जी परिस्थिती आहे ती तर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चाललेली आहे. सध्याची आपली जी परिस्थिती आहे त्याच्याकडे बघून आपल्याला वाटणार की हे कसं शक्य आहे. परमेश्वर तर म्हणतो की मी तुला आशीर्वादित करणार, परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या जीवनामध्ये हे कार्य करणार, पण आपली परिस्थिती ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चाललेली आहे. आणि अनेक वेळा त्या परिस्थितीकडे बघून आपला विश्वास डगमगतो. आपण म्हणतो की कसं काय शक्य, परमेश्वराचं प्रॉमिस, परमेश्वराची योजना, परमेश्वराचं पाचारण हे माझ्या जीवनामध्ये कसं पूर्ण होणार. तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की ख्रिस्ताला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण प्रभू येशूला प्रथम स्थान देतो त्यावेळेस परमेश्वराची योजना, परमेश्वराचे जे पाचारण आहे, त्याचे जे प्रॉमिस आहे ते नक्कीच आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते. कारण जेव्हा आपण ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो त्यावेळेस आपला विश्वास आपण आपल्या ख्रिस्तावर ठेवतो आणि परिस्थितीकडे आपण बघत नाही तर ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण त्याच्या प्रॉमिसमध्ये चालतो. तर त्यासाठी आपण वचनातून बघू की वचन आपल्याला हे सांगतं की ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा सेंटर असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये त्याला सर्व गोष्टींचं प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. तर आपण वचनातून बघू. कलसेकरास याचा पहिला अध्याय 17 आणि 19 वचन. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी. येस, आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर देवाचं वचन असं म्हणतंय की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रथम आहे. तो प्रथम पुनरुत्थित झाला, सर्वांच्या आधी तो पुनरुत्थित झाला आणि त्याच्याद्वारे आपल्याला पुनरुत्थान भेटणार आहे. तो प्रथम आहे आणि त्याच्याद्वारे सर्व काही पूर्ण होणार आहे. देवाचे जे प्रॉमिस आहे आपल्या जीवनामध्ये ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच पूर्ण होणार आहे. कारण तो प्रथम आहे. जेव्हा आपण त्याला प्रथम स्थान देतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रॉमिस पूर्ण होते. जोपर्यंत आपण प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये देवाचं प्रॉमिस पूर्ण होत नाही. जे आपल्या जीवनाबद्दल जे प्रॉफेसी असतील, काही लोकांनी तुमच्या जीवनामध्ये प्रॉफेसी केली असेल, काही लोकांनी तुमच्या जीवनाबद्दल सांगून ठेवलं असेल की देवानी तुम्हाला प्रॉमिस दिला असेल, तुमच्या जीवनाबद्दल तुम्हाला पाचारण असेल, तुम्हाला देवाच्या सेवेचं पाचारण असेल, पण जोपर्यंत आपण प्रभू येशूला आपल्या जीवनाचं सेंटर बनवत नाही, आपल्या जीवनाचं प्रथम स्थान देत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये त्याला आपण मस्तक असं बनवत नाही, तोपर्यंत ते पाचारण, तोपर्यंत ते प्रॉमिस, तोपर्यंत ती प्रॉफेसी पूर्ण होत नाही. कारण प्रभू येशूद्वारे सर्व काही पूर्ण होतंय, कारण तो प्रथम आहे, म्हणून त्याला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. तर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आपले प्रॉमिसेस, आपली प्रॉफेसी, आपलं पाचारण पूर्ण करायचं असेल, देवाची योजना जर पूर्ण करायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस सर्व गोष्टी पूर्ण होतात, त्यावेळेस परमेश्वर कार्य करतो. मला अनेक वेळा मी अनुभव घेतला की काही गोष्टी परमेश्वर बोलतो, काही गोष्टी परमेश्वर सांगतो पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे, आणि परमेश्वरांनी प्रॉमिस दिलं, पण थोड्या दिवसांनी असा अनुभव आला की परिस्थिती ऑपोजिट झाली, सिच्युएशन जी आहे ती एकदम विपरीत झाली आणि तेव्हा माझा पण विश्वास डगमगला. पण जेव्हा मी बघितलं वचनातनं तर परमेश्वर म्हणतो की जर प्रभू येशूला आपण प्रथम स्थान देतो, प्रभू येशूवर भरोसा ठेवतो, तर परमेश्वर जे बोललाय, जे परमेश्वरांनी प्रॉमिस दिलंय ते परमेश्वर नक्कीच करणार. आमेन. आपला विश्वास अनेक वेळा डगमगतो. परमेश्वराचं प्रॉमिस तर आहेच आपल्याकडं,
परमेश्वराची प्रॉफेसी पण आहे, परमेश्वराचं पाचारण पण आहे, आपण देवाच्या योजनेमध्ये आहे. पण ती योजना, ते प्रॉमिस, ती प्रॉफेसी आपण घेऊन चालत असताना अनेक वेळा आपला विश्वास डगमगतो. आपण म्हणतोय कसं शक्य आहे, कसं काय होणार, कारण माझी परिस्थिती तर मला सांगत नाही, सिच्युएशन माझी म्हणजे आपल्याला सिच्युएशन आपली वाटत नाही की त्या प्रकारची सिच्युएशन आहे आपली, ऑपोजिट सिच्युएशन आहे. त्या सिच्युएशन कडे बघितलं आपल्याला वाटणार हे प्रॉफेसी कसं पूर्ण होणार, हे प्रॉमिस कसं पूर्ण होणार, किंवा हे पाचारण कसं पूर्ण होणार, देवाची योजना कसं पूर्ण होणार. पण देव म्हणतो की जेव्हा आपण ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो, ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा सेंटर बनवतो, ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं मस्तक बनवतो, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो, घराच्या आत येतो, उठता बसता, जेव्हा आपण ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो आपल्या प्रत्येक कामामध्ये, त्यावेळेस परमेश्वराचं प्रॉमिस, परमेश्वराची प्रॉफेसी आणि परमेश्वराची योजना ही आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते. आपण बघतो की इस्रायल लोकांना देवानी प्रॉमिस दिलं होतं, है ना. अब्राहमाला देवानी प्रॉमिस केलं की मी तुझ्या लोकांना वाचवणार, पापातून वाचवणार, गुलामगिरीतून वाचवणार, त्यांना निवडलेलं राष्ट्र करणार. पण जेव्हा परमेश्वराचं प्रॉमिस त्यांना भेटलं आणि परमेश्वराच्या प्रॉमिसवर त्यांनी विश्वास ठेवला, परमेश्वराच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला, जे देवानी त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला गुलामगिरीतून सोडवणार, त्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वासात खूप जोशाने, खूप उत्साहाने ते निघाले, त्या मिसर देशातून ते निघाले देवाच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवून. कारण परमेश्वर म्हटला की मी तुम्हाला गुलामगिरीतून काढणार, मी तुम्हाला मिसराच्या गुलामगिरीतून मोकळ करणार. आणि त्यावेळेस त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि ते निघाले. आता देवाचं प्रॉमिस तर आहे, देवाचं वचन तर आहे, देवानी काही गोष्टी सांगून ठेवलं की मी हे करणार तुमच्या जीवनामध्ये, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ते लोक निघाले. पण ज्यावेळेस ते निघाले त्यावेळेस ते अशा ठिकाणी येऊन पोहोचले की ज्या ठिकाणी काहीच मार्ग नव्हता. ते आले आणि समोर तांबडा समुद्र होता आणि मागं फारोचं सैन्य होतं. पण देवानी तर प्रॉमिस दिलेलं आहे, देव म्हणतो मी तुम्हाला सोडवणार, पण परिस्थिती म्हणते की आता समोर मार्गच नाहीये, समोर तांबडा समुद्र आहे, मागं फारोचं सैन्य. पण देवाचं प्रॉमिस आहे त्या ठिकाणी, देव म्हणतो की मी तर सोडवणार. पण असं बघायला गेलं तर सिच्युएशन आपल्याला असं दाखवते की कसं काय शक्य आहे, आता समोर मार्गच नाहीये. ते आले आणि तांबडा समुद्राच्या समोर येऊन थांबले आणि देवाचं प्रॉमिस त्यांच्या बरोबर असताना ते घाबरले. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये देवाचं प्रॉमिस आहे, पाचारण आहे, प्रॉफेसी आहे, पण तरी पण सिच्युएशन कडे बघून आपण घाबरतो. पण जर देवाचं प्रॉमिस आहे, तर जर परमेश्वर बोललाय तर परमेश्वर ते पूर्ण करणार. जरी तांबडा समुद्र असला, जरी फारोचं सैन्य असलं, परमेश्वर म्हणतो की त्यातून पण मी तुम्हाला बाहेर काढेल. परमेश्वर मार्ग तयार करणार, कारण परमेश्वर बोललाय आणि त्याचं वचन कार्य केल्याशिवाय त्याच्याकडे परत जात नाही, त्याचा शब्द कार्य केल्याशिवाय त्याच्याकडे परत जात नाही. आणि देवाचा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासोबत जर असेल तर आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रॉमिस 100% पूर्ण होणार, त्याचं प्रॉमिस नक्की पूर्ण होणार, त्याची प्रॉफेसी नक्की पूर्ण होणार, त्याचं पाचारण, त्याची योजना पूर्ण होणार. त्यामुळं ख्रिस्ताला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवून ख्रिस्ताला आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रायोरिटी बनवणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि आपण बघतो की जेव्हा आपण ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो त्यावेळेस सर्व गोष्टी आपल्या भल्यासाठी होतात, सर्व गोष्टी आपल्या फेवरमध्ये होतात. आपण हे अनुभव घेतो, तुम्ही अनुभव घेऊन बघा, जेव्हा आपण ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो, जेव्हा प्रभू येशूला आपण आपल्या जीवनाचं सेंटर बनवतो, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या पैशामध्ये, जेव्हा ख्रिस्ताला प्रायोरिटी देतो, जेव्हा आपलं जे प्रथम आहे, जे फर्स्ट आहे, पहिलं फळ ते आपण ख्रिस्ताला देतो. काही पण गोष्ट असेल ते जर आपण पहिलं ख्रिस्ताला सांगतो, आपल्या पैशामध्ये प्रथम फळ असेल तर ख्रिस्ताला देतो, देवाच्या राज्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, देवाच्या राज्यामध्ये आपण पेरतो, तर त्याचं फळ आपल्याला भेटते, 100% त्याचं फळ भेटते, कारण आपण ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो. आणि ख्रिस्ताद्वारे सर्व काही गोष्टी पूर्ण होतात, कारण परमेश्वराने त्याची योजना ख्रिस्ताद्वारे पूर्ण केली. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला त्याची योजना पूर्ण करायची आहे तर ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. आपण बघू मत्तयाचा 21वा अध्याय आणि 42 वचन. येशू त्यांना म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोण शिला झाला, हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? आमेन, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू त्यांना म्हटला की जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोण शिला झाला. या ठिकाणी प्रभू येशू पण सांगतो
की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा कोनशिला आहे. कोनशिला म्हणजे प्रथम स्थान, प्रथम दगड. जेव्हा आपल्या जीवनाचं आपण एखादी सुरुवात करतो आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस प्रथम स्थान प्रभू येशूला देणं गरजेचं आहे. कारण तो कोनशिला आहे. जुन्या काळामध्ये जेव्हा इस्रायल लोक मंदिर बांधायचे, त्यावेळेस बांधकामाच्या सुरुवातीस तो प्रथम जो दगड असायचा, तो कोनशिला असायचा आणि त्याच्याद्वारे त्याच्या स्थापनेनंतरच सर्व दगड ते ठेवायचे त्या मंदिराची. त्याच्यानंतरच मंदिराचं बांधकाम सुरू व्हायचं. आणि प्रभू येशू म्हणतो की मी तो कोनशिला आहे. इंग्लिश बायबलमध्ये असं म्हटलं की ही इज द हेड ऑफ द कॉर्नरस्टोन. म्हणजे तो मस्तक आहे. तो प्रथम आपल्या जीवनाचा प्रथम तो खडक आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, त्यावेळेस जेव्हा आपण प्रभू येशूला प्रथम स्थान देतो, प्रभू येशूला त्याचं स्थान म्हणजे प्रथम स्थान आहे. प्रभू येशूला आपण दुसरं स्थान देऊ शकत नाही. किंवा आपण प्रभू येशूला म्हणत नाही की काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये प्रायोरिटी आहेत, मग नंतर आपण प्रभू येशूला स्थान देतो, असं नाहीये. तर प्रभू येशूला प्रायोरिटी आपल्या जीवनामध्ये देणं गरजेचं आहे. कारण तो कोनशिला आहे. तो स्वतः म्हणतो की मी कोनशिला आहे. जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला, तो कोनशिला झाला. जेव्हा इस्रायल लोक मंदिर बांधायचे, त्यावेळेस बांधकामाच्या सुरुवातीला तो दगड त्या ठिकाणी ठेवला जायचा आणि त्या दगडाच्या द्वारेच त्याच्या हिशोबानेच सर्व मंदिर बांधलं जायचं. आणि तो दगड जितका स्ट्रॉंग असेल, त्या हिशोबानेच ते मंदिर स्ट्रॉंग बांधलं जायचं. जर तो दगड कमजोर असला, जर तो दगड वेडा वाकडा असला, तर ते मंदिर पण वाकड बांधलं जायचं. कारण त्याच्याद्वारेच त्या मंदिराला आकार यायचा. त्याच्याद्वारे त्या मंदिराला स्टेबिलिटी भेटायची, स्थिरता भेटायची. कारण त्याच्यावर त्या मंदिराचं बांधकाम अवलंबून असायचं. आणि त्यामुळं परमेश्वर म्हणतो की प्रभू येशू आपल्या जीवनाचा कोनशिला असणं गरजेचं आहे. कारण जर प्रभू येशूला आपण जर प्रथम स्थान दिलं नाही, प्रभू येशूला जे त्याचं स्थान द्यायचं ते जर आपण दिलं नाही, तर आपल्या जीवनाचा मार्ग वेडावाकडा होतो. आपण अनेक वेळा भरकटतो, आपण भटकतो. देवाच्या योजनेपासून आपण दुसरीकडे जातो. देवाच्या प्रॉमिस पासून आपण वेगळे होतो, विभक्त होतो. पण जर प्रभू येशूला आपण त्याचं स्थान देतो, प्रभू येशूला प्रथम स्थान देतो, तर आपण देवाच्या योजनेमध्ये, देवाच्या प्रॉमिसमध्ये आणि देवाच्या पाचारणामध्ये चालतो. त्यामुळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला प्रथम स्थान देणं, प्रभू येशूला आपल्या जीवनाचं मस्तक बनवणं हे गरजेचं आहे. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये, आपल्या प्रत्येक डिसिजनमध्ये प्रभू येशूला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. परमेश्वर म्हणतो की जेव्हा आपण प्रभू येशूला त्याचं स्थान देतो, प्रभू येशूला आपण प्रथम स्थान देतो, तर आपल्या सर्व मार्गामध्ये तो आपल्याला मार्गदर्शन करतो. देवाचं वचन असं म्हणतंय, नीतिसूत्रे 3 अध्याय 6 वचन असं म्हणतंय की तू आपल्या सर्व मार्गामध्ये त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आपला मार्गदर्शक प्रभू येशू ख्रिस्त आहे, दुसरा कोणीच नाहीये. आपल्याला ह्या जीवनामध्ये जर आपल्या डेस्टिनीपर्यंत, देवाच्या योजनेपर्यंत पोहोचायचं आहे, देवानी जी योजना आपल्यासाठी नेमलेली आहे त्या दिवसापर्यंत, त्या प्रॉमिस पर्यंत जर पोहोचायचं आहे, तर प्रभू येशूला आपलं प्रथम स्थान देणं, प्रभू येशूला आदर देणं आपल्याला गरजेचं आहे. आपण प्रार्थना करू की परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या प्रॉमिसमध्ये, त्याच्या पाचारणामध्ये चालवावं आणि जी त्याची योजना आहे ती आपल्याला दाखवावी. जे परमेश्वराने आपल्यासाठी जे प्रॉमिस ठेवलेलं आहे, ते परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये पूर्ण करावं. आणि ते करत असताना आपलं हे कर्तव्य आहे की आपण प्रभू येशूला त्याचं प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. प्रभू येशूला आपल्या जीवनाची प्रायोरिटी बनवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे करतो, त्यावेळेस आपण नक्कीच त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या प्रॉमिसमध्ये, त्याच्या पाचारणामध्ये चालणार. आमेन. आपण या वचनातून बघितलं, प्रभू येशूला आपण आपल्या कामामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या पैशामध्ये, आपल्या सर्व काही गोष्टीमध्ये प्रथम स्थान देणं किती गरजेचं आहे. जर आपण प्रभू येशूला प्रथम स्थान देतो, तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच भेटतं. तर तुमच्या काही प्रार्थना विनंती असतील, नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. थँक्यू.